4 षटकाचा सामना आपण पाहायला मिळेल. इथून पुढे नक्कीच चांगली मॅच पाहायला मिळेल. विनगाव बनाम त्याला फाईट करेल अर्थात वर्णे टीम. चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. वर्णे टीम म्हटले तर मला नक्कीच माहिती होतं की प्रकाश पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आम्हाला कशा जोडले गेले आज. आणि खरं तर त्यांची टीम देखील पाहायला मिळेल. वर्णे आणि त्याला फाईट करण्यासाठी उतरले टीम विनगाव. तर नक्कीच 2 फलंदाज अर्थात दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्याचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच उमेश. आपण कुठे असाल या ठिकाणी यायचंय ट्रॉफी घेण्यासाठी. उमेश प्लीज कम ऑन द स्टेज. टॉस बॉक्स मध्ये जायचं त्या ठिकाणी. चला 2 फलंदाज तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. सुनील आणि रुपेश. स्ट्राईक एंडवर फलंदाज सुनील तर नॉन स्ट्राईक एंडवर रुपेशला तुम्ही पाहू शकाल. चांगली जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता. वेनगाव संघाकडून सुनील ऑन स्ट्राईकला पाहू शकाल. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला स्टार्ट करायचंय. 4 षटकाचा सामना तुम्ही पाहू शकाल. एक पहिला बॉल आणि त्यावर फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये लाजवाब देखना स्ट्रोक फलंदाजाच्या बॅट मधनं म्हणजे सुनीलच्या बॅट मधनं येतोय हा धमाकेदार षटकार. इथे षटकार हॅट्रिक आल्यास रोहित यांसकडून दिले जातील 500 रुपयांचा कॅश प्राइज. इथे विकेट हॅट्रिक आली तर सन्माननीय प्रकाश पवार साहेबांकडून दिले जातील 500 रुपये. कॅमेरामॅन थोडासा फोकस करा. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी खरं तर पाहतोय आपण. चांगला खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून खरं तर आपण पाहिली. चला लगेच द्यायचं ट्रॉफी. उमेश लगेच त्या ठिकाणी जायचं. लगेच द्या ट्रॉफी. दिली का? ओके धन्यवाद. इथे चांगले बॅटिंग खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 2 फलंदाजाला तुम्ही पाहू शकाल. सुनील आणि रुपेश. सुनीलच्या बॅट मधनं खरं तर एक षटकार आला. त्यानंतर एक धाव खरं तर पाहायला मिळाली. आणि रुपेश ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर आनंदला तुम्ही पाहू शकाल. नक्कीच उमेश भोईर देखील मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेत असताना पाहिला. आणि तिळसा संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. उमेश तुमची त्या ठिकाणी वाट बघतोय. जाऊया मॅच कडे जिथं मोस्ट इम्पॉर्टंट सध्याच्या घडीला मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना वर्णे टीम आणि त्याला फाईट करण्यासाठी उतरले टीम वेनगाव. दोन्ही धुरंधर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. सुनील आणि रुपेश चांगली बॅटिंग करत असताना नक्कीच पाहायला मिळते. इथे शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉल खरं तर पाहायला मिळाला आणि घेतली जाईल एक सिंगल धाव. एका धाबेने धाव फलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. शांततेत चालू असलेला सामना आपण पाहतोय. खरं तर मैत्रीपूर्ण लढत देखील पाहायला मिळेल यात शंका नाहीये. दोन्ही चांगले संघ आहेत. एकमेकांच्या विरोधात बऱ्याच वेळा आपण पाहिलेत. परंतु आज नाईटची ही रजनी शृंखला आणि त्यामध्ये कोणता संघ हवी ठरेल हे देखील पाहावं लागेल. बॉल हवेत आहे परंतु फटका तितका चांगला आहे. बॉल चाललाय अगदी
स्पीडअप करा प्लीज, मॅचचा रिदम तोडू नका. आणि 4 व्हीलर जर असेल तर प्लीज लाईट थोडासा क्रॉस करा. पंच स्पीडअप करा. सामना आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय. आता खरं तर विचार केला तर 11:26 झालेत. आजचा फायनलचा दिवस आहे. सामने कसे कव्हर होतील ना हे देखील आयोजकांनी काळजी घ्यावी. जाऊया मॅच कडे, जिथे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय नवनाथ. विकेट हॅट्रिक साठी खरं तर प्रकाश पवार साहेबांकडून 500 रुपये दिले जातील यात शंका नाहीये. कारण गावावर असलेले हे प्रेम टीमसाठी सातत्याने प्रयत्न देखील चांगले होतात त्यांच्या माध्यमातून. आणि तेच प्रयत्न आज या मैदानावर दाखवत असताना, प्रत्येक खेळाडूला विश्वास देत असताना लावलेलं प्राइज देखील महत्वाचं असतं. प्लीज लाईट तिकडे बंद करा. 4 व्हीलर मॅच थांबवा जरा. 4 व्हीलर जी कुणाची आहे, गाडीची लाईट ऑन आहे मित्रांनो. क्रिकेटचा खेळ चालू आहे. कुणावर नक्कीच मॅच स्टार्ट करायचंय. चला गोलंदाजी ट्रॅकवर नवनाथला तुम्ही पाहू शकाल. पिबनचा पहिला षटक, धाव फलक जाण पोचलाय 13 या आकड्यावर. इथे पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला. निर्धा बॉलची सांगता. सातत्याने खरं तर सावळे बी या संघाने ठेवलेली पहिल्यांदा नाईटची रजनी शृंखला आणि ती देखील यशस्वीरित्या पार पाडली जाते. इथे फटका चांगला आहे. त्या ठिकाणी बायडिश लॉंगन मध्ये काय सुरेख झेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज खरं तर सुनील बाद झाला आणि रुपेश आणि दीपक आपण पाहतोय. 1 डाऊनचा फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये जात असताना खरं तर आपण पाहतोय. आणि दीपकला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. इथून सामना कव्हर करायचा असेल तर नक्कीच धाव फलक देखील तितकाच महत्त्वाचा करावा लागेल. समोर वर्णे टीम आहे, एक चांगली टीम. मनोजची बॅटिंग देखील पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. इथे गोलंदाजी ट्रॅकवर नवनाथला पुन्हा एकदा पाहू शकाल. इथे चांगला बॉल, अगदी खोलात टाकला होता बॉल. जसा टाकला तसा एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन खरं तर बॉलने विसावा घेतला. डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या ओव्हरमध्ये. म्हणजेच मिडल षटक आलंस प्रकाश पवार साहेबांकडून दिले जातील 500 रुपये. नक्कीच हे खेळाडूंवर खरं तर मनोबल वाढवण्याचं काम केलं जात आहे. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी नवनाथच्या माध्यमातून आपण पाहतोय. काय लाजवाब गोलंदाजी. खरं तर बॅक टू बॅक विचार केला तर पहिला निर्धाव आला, नंतर विकेट आला. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. इथे कबर ड्राईव्ह मध्ये फटका सजवला आहे. शतरक्षक दूरवरनं येणार. बॉलला कलेक्ट करीपर्यंत इथे घडतंय काय. आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अशा चुका जेव्हा मैदानात घडत असतात तेव्हा त्या चुका देखील महागात ठरत असतात. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काय घडेल हे देखील पाहावं लागतं. आणि शेवटच्या बॉलपर्यंत मॅच कशी येईल हे देखील समोरच्या टीम विरोधात नक्कीच पाहायला मिळते. इथे चांगले 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने 15 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. इथे पुन्हा एकदा फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर मधून अगदी त्या ठिकाणी शतरक्षक दूरवरनं आला आणि नक्कीच एकच धाव घेतली जाईल. एका धावेने का होईना परंतु धाव फलक हलता होईल. जाण पोचल टीमची टोटल अर्थात 16 धावा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त होत आहे आणि धाव फलकावर धावा लागले गेले 16 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात.
नक्कीच रोहिदास पवार साहेबांकडून खरं तर उमेशला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. या अगोदर जी मॅच झाली होती परंतु नक्कीच आम्हाला SMS लेट समजला आणि नक्कीच आता शुभेच्छा देऊया कारण मॅन ऑफ द मॅच देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. चला मॅचला स्पीडअप करा. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज रमेशला तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. जशी खरं तर नवनाथनी गोलंदाजी केली, कमबॅक करून दिलंय. कमबॅक करणारा षटक पाहिला नवनाथचं आणि इथून कमबॅक करेल का. बॅटची हलकीशी कडा आणि त्या ठिकाणी शतरक्षक चांगलं होत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला परंतु कलेक्शन चुकीचं का पाहायला मिळालं आणि घेतली जाईल एक सिंगल धाव. एका धाबेने टीम जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर. एक अशुभ आकडा देखील धाव फलकावर जोडला जातोय. अशुभ आकड्याला शुभ करेल का हे देखील नेक्स्ट बॉलवर पाहायला मिळेल. 17 धाबा धाव फलकावर लागले गेलेत आणि इथून खरं तर बॅट्समनसाठी खतरा असेल की गोलंदाजासाठी खतरा असेल हे देखील पाहावं लागेल. टीम बेनगाव संघाचे 2 धुरंधर अर्थात मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल दीपक आणि रुपेशला. रुपेशच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. रुपेशची बॅटिंग खरं तर चांगली होते मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहू शकाल रुपेशला एक चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचले 21. 21 या धावसंख्येवर. आणखीन या षटकातील काय बॉल शिल्लक आहेत. इथून मॅच पाहायला मिळेल चांगली आणि डॉट बॉलची सांगता. खरं तर चांगली बॉलिंग. जसा एक चौकार आला तिथून कमबॅक करण्याचं काम देखील गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज खरं तर रमेशला तुम्ही पाहू शकाल पहिला बॉल एक धाव आली नंतर चौकार पाहायला मिळाला नंतर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. इथे फटका सजवलाय चांगला बॉलला पाठवलाय अगदी कव्हर पॉइंट मधून. चेंडू सीमा पार. मिळतील 4 रन. मोडक साहेब या स्पर्धेची रजा घेत असताना खरं तर कालच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आम्ही आयवा कॅचसाठी पारितोषिक पाहिलं होतं. वाईड बॉल चांगला खराब बॉल पाहायला मिळाला परंतु आज आयवा कॅचचे पैसे देण्यासाठी पॉकेट मनी थोडासा कमी पडला आणि नक्कीच इथून रजा घेत असताना धन्यवाद साहेब या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल. तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे फटका चांगला आहे कव्हर ड्राईव्ह मध्ये. चेंडू निघालाय गोळीच्या वेगाने सीमा रेखा पार. फलंदाज दीपकच्या बॅट मधून येतोय हा चौकार.
डीजे गोलंदाजी खरं तर रोशनच्या माध्यमातून पाहिली. 5 धाबा फलकावर जोडले जातील. इथे आणखीन एक फटका चांगला आहे. कव्हर पॉइंट मधून बॉलला ढकललाय. शतरक्षक चांगलं होत आहे आणि खरं तर आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा देखील अडवल्या गेल्या आणि एकच धाव. एके धावेने फलक जाण पोहोचत 36 या आकड्यावर. तर नक्कीच तिळसा टीम जर आली असेल तर उमेश भोईर यांच्याकडे संपर्क साधायचा. इथे फटका आणखीन एक चांगला आहे. शतरक्षक डाऊन द बॉल येणार. पकडला जाईल बॉल. फेकी होईपर्यंत पकडलं या ठिकाणी पाहिले जाईल. एकच धाव आणि एका धावेने फलक हलतो होईल. जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावर. रोशन गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज आहे. इथून आणखीन एक खरा बॉल. आमचं पंच आज डान्स करतील की काय. आणि नो बॉलची सांगता म्हणजेच फ्री हिट. पुढील बॉल असेल फ्री हिट. दीपक साठी हा बॉल असेल. फ्री हिटचा बॉल असेल. थोडीशी खराब गोलंदाजी होते टीम वर्णे संघाकडून. इथे शॉर्ट बॉल. त्यावर फटका चांगला आहे परंतु फ्री हिट बॉल असेल आणि इथून झेल ड्रॉप. बॉल चाललाय सीमा रेखा पार. 1 बाउंड 4 रन. आणि इथून चांगला बॅटिंग पाहायला मिळाली. आणखीन एक फटका चांगला आहे. शतरक्षक बनेल दर्शक. बॉल चाललाय सीमा रेखा पार. कव्हर पॉइंटचा हा लाजवाब देखना स्ट्रोक. सिक्सर. पोहोचलाय 48 या आकड्यावर. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना फलंदाज दीपकला आपण पाहतो. इथे बॅटचे चांगला फटका पाहायला मिळाला. नंतर त्या ठिकाणी एक सिंगल धाव घेतली जाईल. एका धावेने फलक जाण पोहोचेल 49 या आकड्यावर. या स्पर्धेत सर्वाधिक धावा ज्या संघाच्या असतील त्याला दिली जाईल बाय. नक्कीच मैदानाच्या चारी बाजूला खरं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. KTC.in च्या माध्यमातून खरं तर जेवढे स्पर्धक ही स्पर्धा लाईव्ह पाहत असाल त्यांना देखील देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि इथून पकडली झेल. फलंदाज बाद. विकेट आणि चौथा षटक समाप्त होत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 49 या आकड्यावर. आणि गरज असेल जिंकण्यासाठी त्या 24 बॉल आणि 50 धावसंख्येची. त्या 50 धावा कशा बनवल्या जातील हे देखील नेक्स्ट पूर्वार्धात आपल्याला ऐकायला मिळेल. आमचे साथी समालोचक अर्थात अरुण वाघचौरे सरांचा आवाज.
मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं. मनोज आणि त्याच्या साथीला आनंद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तुम्ही पाहू शकाल. चांगली जोडी आहे. या जोडीवर खरं तर अशा पल्लवीत असतील. येणारे 24 बॉल शिल्लक आहेत आणि 50 धावेची गरज आहे. इथून आम्ही कालच्या मॅचेस देखील पाहिल्या. तब्बल 55 धावा देखील या मैदानावर चेस झाल्या. 56 धावा देखील बघितल्या आणि एका ओव्हरमध्ये 6 बॉल 25 ची गरज असताना त्या 25 धावा देखील आम्ही पाहिल्या. परंतु हा सामना जिंकायचा आहे. सध्याच्या घडीला तिसरा सामना आपण पाहतो आजच्या रजनीश रोंकलेचा आणि खरं तर तुम्ही पाहू शकाल मनोज आणि त्याच्या साथीला आनंद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज रुपेश. गोलंदाजी ट्रॅकवर रुपेशला तुम्ही पाहू शकाल. एक अष्टपैलूच्या भूमिकेत. तीन विकेट साठी अतुल केलेटकर साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे पहिलाच बॉल फटका चांगलाय. मनोज झोरेची बॅटिंग. बॉल चाललाय कव्हर पॉइंट मधून वन बाउन्स सीमा रेखा पार 4 रन. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्ही रोशनला पाहू शकाल. अगदी चांगला फलंदाज आहे. टीम वर्णे संघाचा हा वन डाऊनचा फलंदाज, डावकुरे हाताचा फलंदाज नक्कीच पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा मैदानात डावकुरे हाताचे फलंदाज खरं तर पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा गोलंदाजासाठी अगदी घातक ठरतात. परंतु आज जिंकण्यासाठी 50 धावसंख्येची गरज आहे आणि त्या 50 धावा देखील 4 षटकामध्ये जमवायच्या आहेत. ते कशा जमवल्या जातील ना हे देखील पाहावं लागेल. चला मॅच स्टार्ट करायचा. मॅचचा रिदम प्लीज तोडू नका. पंच तुम्ही पाहू शकाल सततच्या 5 दिवसामध्ये सुनीलजी मुकणे सर आणि त्याच्या साथीला संजय वाघमारे सर. इथून फटका फासलाय. शतरक्षक डाऊन दी बॉल पकडली जाईल. डायमंड डकची शिकार ठरत असताना फलंदाज दीपक
फलंदाज तुम्ही पाहू शकाल दीपक मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना दीपक आणि मनोजची जोडी खरं तर या मैदानावर तग धरून टिकावं लागेल, कारण बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट पाहायला मिळाल्या. आता येणारा शेवटचा बॉल असेल आणि त्यावर जर विकेट आली अतुल केलेटकर या साहेबांकडून 500 रुपये दिले जातील विकेट हॅट्रिक साठी, आणि ते पाहायला मिळेल का? गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. गोलंदाज रुपेश, इथे फटका चांगला आहे आणि काय सुरेख झेल टपले शॉट लॉंग ऑन मध्ये आणि इथे विकेट हॅट्रिक प्राप्त करत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल रुपेश, आणि ते 500 रुपये देखील आमच्यापर्यंत जमा झालेत. ऐकलं आणि नक्कीच जसे ही मॅच संपेल तसा खरं तर नेक्स्ट पूर्वार्धात तुम्ही प्रकाश पवार सरांचा देखील आवाज या रजनीश शृंखलेमध्ये ऐकायला मिळेल. खरं तर चांगलं समालोचन आज लाभलंय आम्हाला देखील सातत्याने. आज 5वा दिवस या स्पर्धेचा आणि चांगली स्पर्धा पार पाडत असताना आपण सावळे ब संघाला पाहतोय. इथे खरं तर हॅट्रिक झाली आणि जी पूर्ण जबाबदारी होती मनोजवर ती देखील आता ढासळले, आणि 2 बॅट्समन बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल. फलंदाज रमेश आणि त्याच्या साथीला दीपक. मनोजीला आपण पाहणार. नक्कीच दीपक देखील इथून बाद झालाय. रमेश ऑन स्ट्राईकला पाहतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे फटका चांगला आहे. फटका फसला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फार दूरवरनं आलाय. जसा आला तसा खरं तर बॉल देखील चांगला फील्ड केला जातोय आणि नक्कीच 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 2 धावेने धाव फलक जाण पोहोचल 7 या आकड्यावर. अजूनही खरं तर 43 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. पंच ओके, नक्कीच नेक्स्ट बॉलवर खरं तर चेक केला जाईल. इथे ऑब्जेक्शन आलाय गोलंदाजावर. नेक्स्ट बॉल चेक केला जाईल. याकडे गोलंदाजाने देखील लक्ष द्यायचं आहे आणि जसा चेक होईल तसा लगेच या ठिकाणी निर्णय देखील सुपूर्द करण्यात येईल. चला थर्ड पंच या ठिकाणी यायचं. फुलटाच बॉल, त्यावर फटका चांगला होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अडवला जाईल. एकच धाव घेतली जाईल आणि इथे चेक केला जाईल. फ्रेश बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. अगदी चांगली गोलंदाजी खरं तर आपण पाहतोय. सातत्याने जेव्हा जेव्हा ऍक्सेप्ट येतात तेव्हा तेव्हा खरं तर प्रेशर निर्माण करण्याचं काम देखील खरं तर गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. लो फुलटॉच बॉल होता त्यावर फुलटॉच करून घेतला आणि वाईडिश लॉंग ऑन मध्ये चांगलं फील्ड करत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं आणि एकच धाव. एक धावाने संघर्ष करावा लागतोय टीम वर्नेला. षटकार चौकारांची आतषबाजी देखील करावी लागेल कारण इथून धावा खूप जमवायचे आहेत. आणखीन एक चांगला बॉल इथून. खरं तर जसा बॉल पडला तसा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन देखील विसावला. खोल टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी. आणखीन एक शॉट मिड ऑफला. खरं तर फटका चांगला होता. एकच धाव चालू पाहायला मिळाली.
सेन्सिबल क्रिकेट पाहत असताना चावणे संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचंय. चला नाणेफेक करून घ्या नेक्स्ट मॅच साठी. इथे आडव्या बॅटने फटका सजवायचा होता परंतु पंचांचा इशारा होता षटक संपल्याचा. दोन षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाण पोहोचले 10 या आकड्यावर. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 40 धावसंख्येची गरज आहे. चला पंच स्पीडअप करा. नो टी मीटिंग घेऊन देऊ नका. वाटलं तर छडी लागे छमछम विद्या येईल घम घम असं आम्ही खरं तर इयत्ता पहिलीला ते 4थी पर्यंत शिक्षण घेतलं तेव्हा खरं तर आम्हाला हे शब्द देखील ऐकायला मिळत होता. आणि आता गरज आहे येणारे 12 बॉल 40 ची गरज आहे जिंकण्यासाठी. प्रति षटकाचा विचार केला तर प्रति षटका 20 ची सरासरी ठेवावी लागेल. अनस्ट्राईकला तुम्ही मनोजला पाहू शकाल. जोपर्यंत मनोज मैदानावर असेल तोपर्यंत धावा देखील कराव्या लागतील. कळम संघाने नाणेफेक जिंकले. प्रथमतः स्वीकारले बॅटिंग आणि आमंत्रित केले टीम चावणे संघाला फिल्डिंग साठी. लगेच तयार राहायचंय. चला इथे पहिला बॉल अगदी खोलात टाकला होता त्यावर फटका चांगला पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये बॉल अडवला गेला. नक्कीच घेतली झाली. एक सिंगल कंप्लीट करत असताना 2 फलंदाज मनोज आणि त्याच्या साथीला रमेशला पाहू शकाल. नेक्स्ट बॉल. इथे फटका चांगला आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवर नेणार. सुंदर झेल पकडली जाते आणि फलंदाज बाद. चला दीपक बॅक टू द डगआउट. डिझेट पाहू शकाल. नवनाथ. चला नवनाथ त्वरित जायचंय. नवनाथला तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजी खरं तर नवनाथची चांगली झाली परंतु आज बॉलिंग बॅटिंग देखील चांगली करावी लागेल. वर्णे संघाने जर मॅच जिंकली तर प्रकाश पवार साहेबांकडून एकविरा ट्रिप आणि 2000 रुपये देखील दिले जातील. चांगलं बक्षीस पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल त्यावर आणखीन एक फटका फसलाय आणि तिथे पकडली जाते झेल. खरं तर हा विकेट क्रमांक विचार केला तर 5वा पाहायला मिळतो. आणखीन एक फलंदाज बाद. डीजे